बायोटेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये ॲप्लिकेशन इन मेडिसिन मध्ये आपण पाहिलं जेनेटिकली इंजिनियर्ड इन्शुलिन हेम्युलिन. नाउ टुडे लेक्चर थर्ड ऑन बायोटेक्नॉलॉजी application. The application of biotechnology in medicine, that is the gene therapy. Gene therapy, it is performed by William Anderson. So it is the Anderson method. Gene therapy, it is the corrective therapy. Corrective therapy for hereditary diseases. In the gene therapy, faulty genes are replaced or corrected by functional genes. Faulty genes of the body, these are corrected or replaced by insertion of functional gene. Functional genes टाकून जो फॉल्टी जीन असतो तो रिप्लेस करायचा किंवा त्याचे फंक्शन करेक्ट करायचे, हे जीन थेरपीमध्ये केलं जाते. सो जीन थेरपी, इट इज द करेक्टिव्ह थेरपी फॉर द हेरिडिटी डिसीज. द फर्स्ट क्लिनिकल जीन थेरपी, it is performed in 1990 on the 4-year-old girl suffering from adenosine deaminase deficiency. ॲडेनोझाईन डिअमायनेज डेफिशियन्सी मुळे सफर झालेली 4 वर्षाची एक मुलगी, त्याच्यामध्ये ही पहिली जीन थेरपी परफॉर्म करण्यात आली. शी इज सफरिंग फ्रॉम द डिसऑर्डर दॅट इज द सिव्हिअर कंबाईन इम्युनोडेफिशियन्सी. इन द सिव्हिअर कंबाईन इम्युनोडेफिशियन्सी, B lymphocyte and T lymphocytes in the body, these are not synthesized. शरीरामध्ये बी आणि टी लिम्फोसाइट्सची डेफिशियन्सी येते, त्याच्यामुळं सिव्हिअर कंबाईन इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डर होतो. Now these B and T lymphocytes, these are produced from bone marrow cells. Bone marrow cells produces lymphocyte cell. Bone marrow cells produces lymphocyte, that is the B lymphocyte and T lymphocyte. बोन मॅरो सेल्स पासून लिम्फोसाइट सेल तयार होतात इन प्रेझेन्स ऑफ एडीए, दॅट इज ॲडेनोझाईन डिअमायनेज एन्झाईम. ॲडेनोझाईन डिअमायनेज हा जो एन्झाईम आहे, याच्या प्रेझेन्समध्ये बोन मॅरो सेल्स, दॅट इज स्टेम सेल्स, प्रोड्युसेस लिम्फोसाइट सेल. When there is a deficiency of ADA, adenosine deaminase एन्झाईमची जर का डेफिशियन्सी येत असेल, the stem cells in the bone marrow,
they do not produce lymphocyte. When the lymphocytes, these are minimum in blood, or when there is a deficiency of lymphocyte, that cause the disorder called as SCID, severe combined immunodeficiency. सिव्हिअर कंबाईन इम्युनोडेफिशियन्सी हा जो रोग आहे याच्यामध्ये बी आणि टी लिम्फोसाइट्स ब्लडमध्ये कमी होऊन जातात. त्या कशामुळे कमी झाल्या तर हा एन्झाईम, दिस एन्झाईम इट इज नॉट सिंथेसाइज इन द बॉडी ऑफ 4-year-old गर्ल. नाउ जीन थेरपी इट इज द करेक्टिव थेरपी फॉर हेरिडिटी डिसीज. जीन थेरपी इट इज ऑफ 2 टाइप. जीन थेरपी इट इज द सोमॅटिक सेल थेरपी. Somatic cell and germline cell therapy. Somatic cell therapy, germline cell therapy, and enzyme replacement therapy. Enzyme replacement therapy याच्यामध्ये आहे बेसिकली जीन थेरपी ही 2 प्रकारची आहे. एक सोमॅटिक सेलमध्ये केली जाऊ शकते किंवा जर्म लाईन सेलमध्ये. एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये ही केली जाऊ शकते. झायगोट और स्पर्म सेलमध्ये म्हणजे जर्म सेल्स. सोमॅटिक सेल म्हणजे बॉडी सेल. जीन थेरपी ही एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी आहे किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन थेरपी. इट इज द बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन थेरपी. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सुद्धा केलं जाऊ शकतं. दिस गर्ल, 4-year-old girl which is suffering from adenosine deaminase deficiency, की जिला स्किड हा रोग झाला होता, तिच्या बॉडीमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन थेरपीच केली होती. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन थेरपी. तर ही जी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन थेरपी आहे, या बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन थेरपीमध्ये काय केलं जाते की लिम्फोसाइट्स काढल्या जातात. टी लिम्फोसाइट. दिस टी लिम्फोसाइट, ह्या ज्या टी लिम्फोसाइट असतात याच्यामध्ये दिस इज द डिझायरेबल जीन, फंक्शनल जीन फॉर एडीए. हा फंक्शनल जीन आहे एडीए करता. हा फंक्शनल जीन जो आहे एडीएचा, दिस इज इन्सर्टेड इनटू द टी लिम्फोसाइट. तर हिच्या बॉडीमध्ये या 4 वर्ष वयाच्या मुलीच्या बॉडीमधून सुरुवातीला बोन मॅरोमधले स्टेम सेल्स, टी सेल, टी लिम्फोसाइट्स काढण्यात आल्या आणि या टी लिम्फोसाइटमध्ये फंक्शनल कॉपी जीन्सची विच सिंथेसाइज ॲडेनोझाईन डिअमायनेज एन्झाईम, हा फंक्शनल जीन याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. This functional gene inserted into the T lymphocyte by a retroviral vector, that is the disarm vector, की ज्याच्यामध्ये हार्मफुल पॅथोजेनिक व्हायरुलंट कॅरेक्टर असणार नाही, त्या व्हायरल व्हेक्टरचा वापर करून त्या व्हायरल व्हेक्टरमध्ये हा जीन पहिले टाकण्यात आला. अँड धिस व्हायरल व्हेक्टरचा वापर करून धिस फंक्शनल जीन for ADA is inserted into the T lymphocyte, and these engineered cell, that is the T lymphocyte. Now this T lymphocyte, these are called as engineered T lymphocyte cell. ह्या ज्या engineered T lymphocyte cells आहेत ह्या नंतर त्या मुलीच्या बॉडीमध्ये सोडण्यात आल्या. means these engineered cells, these are introduced into the bone marrow of that girl. त्या मुलीच्या शरीरामध्ये बोन मॅरोमध्ये ह्या सेल्स, इंजिनियर्ड सेल्स टाकण्यात आल्या. मग फंक्शनल कॉपी सुरुवातीला शास्त्रज्ञांनी एडीए
एन्झाईमचं सिंथेसिस करणारा जीन, फंक्शनल जीन, त्या मुलीच्या शरीरामधल्या ब्लडमधल्या टी लिम्फोसाईट सेल्स काढल्या आणि त्याच्यामध्ये हा फंक्शनल जीन इन्सर्ट केला यूजिंग रिट्रोव्हायरल डिसआर्म व्हेक्टर. रिट्रोव्हायरल डिसआर्म व्हेक्टरचा वापर करून हा जीन या टी लिम्फोसाईट सेलमध्ये इन्सर्ट केला अँड दीज इंजिनियर्ड टी लिम्फोसाईट सेल then introduced into the bone marrow of that girl, and then that girl it synthesized B and T lymphocyte cell. So this is called as the bone marrow transplantation therapy. याला म्हणतात bone marrow transplantation करणे. And the another method, it is the enzyme replacement therapy. Enzyme replacement therapy मध्ये एन्झाईम इंजेक्शनद्वारे दिला जातो. ॲडेनोझाईन डिअमायनेज एन्झाईम. ॲडेनोझाईन डिअमायनेज नावाचा एन्झाईम दिला जातो. ती एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन थेरपी परफॉर्म ऑन द 4-year-old गर्ल विच इज सफरिंग फ्रॉम ॲडेनोझाईन डिअमायनेज एन्झाईम. And this adenosine deaminase enzyme is the most important enzyme that converts stem cells of the bone marrow into the lymphocyte. The stem cell ज्या असतात बोन मॅरोमध्ये त्या स्टेम सेल्सपासून लिम्फोसाईट तयार होतात. ते ॲडेनोझाईन डिअमायनेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये तयार होतात. आणि हा ॲडेनोझाईन डिअमायनेज एन्झाईम जर का कमी होत असेल तर त्याच्यामुळं लिम्फोसाईट्स तयार होणार नाहीत. आणि लिम्फोसाईट जर का तयार झाल्या नाहीत, बी अँड टी लिम्फोसाईट जर का तयार झाल्या नाहीत, तर इम्युन सिस्टम ऑफ द पॉवर डिक्रीज. दॅट इज द नॅचरल डिसीज रेजिस्टन्स पॉवर डिक्रीजेस. नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती शरीराची कमी होऊन जाईल. This disorder, it is called as the severe combined immunodeficiency. So severe combined immunodeficiency, it is caused by deficiency of B and T lymphocyte. तर जीन थेरपी ही दोन प्रकारची आहे. एक सोमॅटिक सेलमध्ये केली जाऊ शकते किंवा जर्म लाईन सेल थेरपी. जर्म लाईन सेल थेरपीमध्ये जर्म लाईन सेल थेरपी इट इज परमनंट क्युअर हा ठरू शकतो. हा परमनंट क्युअर ठरू शकतो जर्म लाईनमध्ये. जसं झायगोट किंवा एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये जर का जीन थेरपी केली तर ती परमनंट होऊ शकते. बट सोमॅटिक सेल थेरपी इट रिक्वायर रेग्युलर इन्फ्युजन ऑफ द सेल्स, इंजिनियर्ड सेल. सोमॅटिक सेल थेरपीमध्ये सेल्स हॅव these cells somatic these engineered cells are not immortal. ह्या सेल्स इमॉर्टल नसतात. त्याच्यामुळं सोमॅटिक सेल थेरपी ही वारंवार करावी लागते. त्याचं रेग्युलर इन्फ्युजन करावं लागते. म्हणजे इंजिनियर्ड सेल्स वारंवार द्यावे लागतात. हेच जर का जर्म लाईनमध्ये केलं, म्हणजे जर्म सेल्समध्ये जर का केलं, तर हा परमनंट क्युअर ठरू शकते. सो व्हॉट इज जीन थेरपी? जीन थेरपी इट इज फर्स्ट परफॉर्म बाय विलियम अँडरसन. इट इज द करेक्टिव्ह थेरपी फॉर हेरिडिटी डिसीज in which faulty genes are replaced or corrected by functional gene. फंक्शनल जीन टाकून आपण फॉल्टी जीन्सचे फंक्शन्स करेक्ट करू शकतो. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज जीन ॲग्युमेंटेशन थेरपी. जीन ॲग्युमेंटेशन थेरपीमध्ये काय केलं जाते, तर जीन ॲग्युमेंटेशन थेरपीमध्ये ही जर का सेल असेल तर या सेलमध्ये इथं जर का डिफेक्टिव्ह जीन असेल, फॉल्टी जीन्स असेल, तर हा फॉल्टी जीनचे फंक्शन आपण डायरेक्ट जीन ट्रान्सफर करून फंक्शनल जीन याच्यामध्ये टाकू शकतो. तर हा जो फंक्शनल जीन आहे, हा फंक्शनल जीन याच्यामध्ये टाकू शकतो आपण डायरेक्ट जीन ट्रान्सफर मेथडनी.
डायरेक्ट जीनचं या ट्रान्सफर करू शकतो आणि हा जो डिफेक्टिव्ह जीन आहे, हा जो फॉल्टी जीन आहे, याचे फंक्शन्स आपण करेक्ट करू शकतो किंवा याचे फंक्शन्स आपण ब्लॉक करून या फंक्शनल जीन्सचे फंक्शन सुरू करून देऊ शकतो. तर याला म्हणतात जीन ॲग्युमेंटेशन. दिस इज द जीन ॲग्युमेंटेशन. सो फर्स्ट क्लिनिकल जीन थेरपी परफॉर्म इन 1990 on 4-year-old girl which is suffering from adenosine deaminase deficiency. ही जी 4 वर्ष वयाची जी मुलगी होती, तिला स्किड नावाचा रोग झाला होता. तिच्या बॉडीमध्ये बी आणि टी लिम्फोसाइट सेल्स कमी होत्या. तर ह्या ज्या लिम्फोसाइट सेल्स ज्या तयार होतात, ह्या बोन मॅरो स्टेम सेल्सपासून ॲडेनोझाईन डिअमायनेज नावाच्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये तयार. हा एन्झाईम जर का कमी होत असेल, तिच्या बॉडीमध्ये हा एन्झाईमची कमतरता होती. म्हणजे तिच्या बॉडीमध्ये ADA सिंथेसायझिंग जीन हा फॉल्टी होता. तर शास्त्रज्ञांनी काय केलं की फंक्शनल कॉपी ADA जीनची तिच्या बॉडीमधल्या टी लिम्फोसाइट सेल काढल्या आणि त्याच्यामध्ये हा फंक्शनल जीन टाकला बाय युझिंग व्हायरल व्हेक्टर, डिसआर्म व्हायरल व्हेक्टर. डिसआर्म व्हायरल व्हेक्टर वापरून हा जीन याच्यामध्ये या सेलमध्ये टाकला अँड दिस इंजिनियर्ड टी लिम्फोसाइट सेल देन इंट्रोड्यूस इन टू द बोन मॅरो ऑफ दॅट गर्ल. आणि नंतर त्या मुलीनी बी आणि टी लिम्फोसाइट सेल्स तयार केल्या. तर जीन थेरपी इट इज ऑफ मेनली 2 टाईप. वन इज द सोमॅटिक सेल थेरपी अँड जर्मलाइन सेल थेरपी. जीन थेरपी आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन थेरपी त्याच्यामध्ये करू शकतो आणि एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी करू शकतो. म्हणजे एन्झाईम इंजेक्शनद्वारे पेशंटला देऊन द्यायचा, दॅट इज एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी. सो दिस इज ऑल अबाउट द ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन मेडिसिन, दॅट इज जीन थेरपी. तर आज आपण इथं थांबून जाऊ. विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.